तर आज मी बनवत आहे मॅगी, पण ही आहे कोरियन BBQ चिकन मॅगी. एक नवीन व्हेरियंट आला आहे मॅगीचा. तर मी बोला बघूया ट्राय करून, कारण का ह्याचा व्हेज व्हर्जन मी ट्राय केला तर मला बरा वाटला, पण थोडा स्पायसी होता. हा बघूयात कसा आहे. तर ह्याच्यामध्ये या लोकांनी चिकन मेन्शन केलं आहे. बघूयात चिकनचं काय आहे नक्की. आणि याची प्रोसेस पण ना थोडी वेगळी आहे, की म्हणजे पहिले नूडल्स तुम्ही अशा बॉईल वॉटरमध्ये टाका आणि अराऊंड 3 मिनिट्सपर्यंत ते होऊ द्या आणि त्याच्यानंतर ते पाणी ड्रेन करून टाकायचं आहे तुम्हाला. पाणी ड्रेन करून टाकल्यावर ह्याच्यामध्ये मसाला पण येतो आणि एक ऑइल पण येतो. तो ऑइल आणि मसाला दोन्ही मिक्स वगैरे करून मस्तपैकी तुम्ही सर्व करून एन्जॉय करा. स्पायसी वगैरे थोडं चांगलं आहे, पण बघूया आता हे कसं लागतं ते. 60 रुपीजचा काहीतरी पॅकेट आहे. आणि आता ॲक्च्युली सकाळी वाजलं 4 आणि मी सुरू केलं आहे बनवायला, कारण का माझी नाईट शिफ्ट असते. मी घरी आल्यावरती मग हे सगळं मी थोडंसं असं काहीतरी बनवतो, मॅगी किंवा मग ऑमलेट बनवतो, कधीतरी सँडविच बनवतो छोटंसं काहीतरी, आणि मग ते खाऊन मग आपलं झोपलं की 11:30 वाजतात सकाळी उठायला. मग पुन्हा नाईट शिफ्टची तयारी. हे माझं रुटीन आहे. तर जर मी रात्री काय नाईटला वगैरे काय बनवलं तर मी तुम्हाला नक्की दाखवीन. आता घरी सगळे झोपले आहेत तर जास्ती आपण आवाज करता सुरू करूया मॅगी बनवायला. ओके, तर बघूयात. आता मॅगी ओपन करतो मी आणि मी तुम्हाला दाखवतो. तर आता तुम्ही बघत असाल तर ही मॅगी नूडल्स ना थोडेसे आपले रेग्युलर मॅगी नूडल्सपेक्षा थोडेसे असे जाडसर आहेत. आणि हा बघा, हा मसाल्याचं पॅकेट आहे ह्याचा. ओके, कोरियन BBQ चिकन ह्याच्यावर पण मेन्शन केलं आहे, चिकन टेस्ट मेकर. आणि दुसरं म्हणजे हा आहे ऑइल ह्यांचा. काय माहिती कसं काय आहे, बट आहे, छान आहे. ठीक आहे, ट्राय करून बघूया. त्याच्यात नूडल्स टाकलेत मी. थोडंसं फास्ट करतो गॅस, थोडंसं बॉईल होऊ दे. आणि ह्याच्यामध्ये पण आहेत नूडल्सच्या पॅकेटमध्ये, तर काही टाकूयात आपण. बऱ्यापैकी बॉईल पण आला आहे पाण्याला. बघू 3 मिनिट्समध्ये कसं काय होईल ते. कारण का मला एवढं तर माहिती आहे की 3 मिनिटमध्ये तरी नाहीच होणार आहे, कारण का आपल्या रेग्युलर मॅगी 2 मिनिटमध्ये होत नाही, तर हे 3 मिनिटमध्ये कसं होणार. आणि बघूयात आता किती वेळ लागतो. साधारण सुरू आहे. तर आज ऑफिसमध्ये पण एवढा काही लोड नव्हता, म्हणजे असं कामाचा नॉर्मल असं काम होतं. सगळं झालं व्यवस्थित आणि मग आलो. तर सगळे गप्पा गोष्टी वगैरे हेच चालू होतं सगळ्यांच्या, की कसं काय वगैरे. सगळेजण आपापले काय काय लाईफचे प्लॅन्स वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही डिस्कस करतो. फ्रेंड तसे आमचे ऑफिसचे आम्ही सगळे थोडे एकामेकांसोबत जरा जास्त क्लोजच सांगतो. बघूयात आता ही मॅगी. मला असं वाटतं थोडंसं हे पलटलं पाहिजे आपण. पलटतो मी ते. तर आता ही मॅगी तर मॅगी ऑलमोस्ट मला सेपरेट केली आहे मी, पण तरी पण हार्डच आहे. मी बघितली तर थोडंसं तुम्हाला वाटत असेल, पण मला असं थोडं डाऊटच वाटतं अजून. येऊ दे थोडी बऱ्यापैकी तिला, बघूयात. मॅगी होईपर्यंत ना मी माझी टिफिन वगैरे जरा वॉश करून घेतो. त्याच्यानंतर मग आपण कंटिन्यू करूया. तोपर्यंत जरा हे बॉईल वगैरे होईल, चांगलं जरा सॉफ्ट होतील नूडल्स. आणि हे पाणी ना मी ड्रेन वगैरे करून घेतो आता, आणि मग आपण पुढची प्रोसेस दाखवूया. आणि नाही, हे पाणी वगैरे मी ड्रेन वगैरे करून घेतलं पाणी मी, आणि तो मसाले आणि याच्यात ऑइल वगैरे टाकतो आणि मग एकदा स्टोअर करून मग सर्व करायला तयार आहे. असं ते लोक म्हणत आहेत, बघूया. आणि हा मसाला मी टाकून घेतला. मसाला पण बऱ्यापैकी होता. आणि ऑइल आता मी स्प्रेड करतो आहे. बघूयात कसं काय होतं. थोडं रिस्की, पण ठीक आहे. मला असं काय माहिती नाही. व्हेज तर छान वाटलेलं, चिकन कशी येते ते वेगळा प्रकार आहे. ऑइल वगैरे लागणार. उद्या मला वाटते हे लोक अजून मसाले विजाले सगळंच येते. ते मॅगी आहे ना, ही झालेली आहे तर मला वाटते. आणि थोडंसं गॅस ऑन केला आहे. का जे मसाला तुम्ही बघाल ना, तर हा बघा खाली आहे. थोडंसं ट्राय करून घेतो. थोडंसं नूडल्स परतून घेतो. They are done.
तर बघा आपली मॅगी झालेली आहे. बघूयात टेस्ट करून कशी लागते. तर आय होप ही चांगली झाली असेल, कारण का वाटते तर चांगली आहे, पण बघूया आता कसं लागतं काय आहे ते. मॅगी नेक्स्ट लेवल स्पायसी झालेली आहे. ज्या लोकांना स्पायसी आवडत असेल ना त्यांना ही मॅगी खूप आवडेल. ह्याच्यावर थोडंसं मला असं वाटतं ना, थोडे व्हेजीस वगैरे अजून ॲड केलं तर खूप चांगलं होईल. आणि त्या लोकांनी जसं एग लिहिलं तर आपलं मला वाटतं बॉइल्ड एग थोडं टाकायला लागेल. तर पण छान झाली मॅगी अशी, टेस्ट वाईज पण चांगली आहे. म्हणजे रात्रीचं ते असं जे स्पायसीनेस जे आवडतं ना आपल्याला, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू सो मच. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की भेटूयात आपण विथ एग. आय थिंक एग उद्या आपण एग करूयात. एग हाफ फ्राय किंवा असं काहीतरी करूया आपण मस्तपैकी, किंवा अंड्याचं काहीतरी मी करीन नक्कीच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.